आता आपण न्यूटनचे गतिविषयक जे काही नियम आहेत, स्टेटमेंट्स आहेत, पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम, हे सगळे नियम आपण काय करणार या ठिकाणी आता डिस्कस करणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा, जेव्हा एखादी वस्तू, सुरुवातीला पहिला नियम बघूया, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. पहिला नियम काय सांगतो की एखादी वस्तू असते, एखादी स्थिर वस्तू किंवा एखादी सारख्या स्पीडनं जाणारी एखादी वस्तू, जोवर तिला बाहेरच्या बाजूनं प्रेरणा आपण लावत नाही तोवर त्या वस्तूमध्ये, स्थिर वस्तूमध्ये हालचाल निर्माण होत नाही किंवा हालचालीमध्ये असणारी वस्तू स्थिर होत नाही. हा नियम आहे. काय बघा, नियम बघा, वस्तूला जोवर बाहेरील बाजूने प्रेरणा दिली जात नाही तोवर ती वस्तू स्थिर किंवा हालचालीमध्ये असते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. तर याच्यामध्ये बघा, एक वस्तू स्थिर आहे, ओके, एक टेबल आहे. ह्या टेबलला जोवर मी इकडून ढकलत नाही तोवर काय होणार आहे, ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी काय होणार आहे, टेबलचं विस्थापन होणार नाही. म्हणजेच काय, जोवर मी ह्या वस्तूला प्रेरणा देत नाही तोवर ती वस्तू काय राहणार आहे, स्थिर राहणार आहे. हाच काय न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. आणि एखादी कार काय आहे, वेगात आहे, एक गाडी काय होते, वेगाने धावते. समोरील येणारी गाडी जोर तिला धडकत नाही तोवर ती गाडी काय होऊ शकत नाही, स्थिर होऊ शकत नाही. नाहीतर ती काय होणार आहे, हालचालीमध्येच असणार आहे. किंवा आपल्याला एखादी प्रेरणा म्हणजे ब्रेक लावावा लागेल, त्याच वेळी काय होणार आहे, ही गाडी इथून काय इथपर्यंत काय होणार आहे, जाऊन स्थिर होणार आहे. म्हणजेच काय, स्थिर असणाऱ्या गोष्टीवर प्रेरणा लावल्याशिवाय ती हालत नाही आणि हालचालीमध्ये असणाऱ्या वस्तूवर ब्रेक किंवा प्रेरणा लावल्याशिवाय ती वस्तू काय होत नाही, स्थिर होत नाही. यालाच आपण काय म्हणणार आहे, न्यूटनचा गतिविषयकचा पहिला नियम. परीक्षेमध्ये हे स्टेटमेंट विचारलं जातं, वस्तूला जोवर बाहेरील बाजूने प्रेरणा दिली जात नाही तोवर ती वस्तू स्थिर किंवा हालचालीमध्ये असते. हा न्यूटनचा गतिविषयक कितवा नियम आहे, अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि हा नियम कोणता आहे, गतिविषयक पहिला नियम. ओके, प्लीज अंडरस्टँड इट. ह्याच्या नोट्स घ्या आणि पुढं कंसात लिहा की या टेबलला जोवर बाहेरच्या बाजूने प्रेरणा दिली जाणार नाही तोवर हा टेबल या ठिकाणून या ठिकाणी शिफ्ट होणार नाही. चालत्या गाडीला जोवर आपण ब्रेक लावणार नाही तोवर ती गाडी जाऊन त्या ठिकाणी थांबणार नाही. हा कोणाचा नियम आहे, पहिला नियम आहे न्यूटनचा गतिविषयक नियम. ओके, नोट्समध्ये ते मेन्शन करा प्लीज. ओके, हे नोट्स व्यवस्थित क्लिअर करा. दुसरा नियम करेक्ट. तर दुसरा नियम काय सांगतो बघा, जेव्हा वस्तूच्या संवेगामधील बदल हा वस्तूवर लावलेल्या प्रेरणेच्या समप्रमाणामध्ये असतो. बघा, सुरुवातीला स्टेटमेंट बघूया, वस्तूच्या संवेगामधील बदल हा त्या वस्तूवर लावलेल्या प्रेरणेच्या समप्रमाणात असतो. करेक्ट. म्हणजेच चेंज इन मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. म्हणजेच मोमेंटम, संवेग आणि त्या ठिकाणी लावलेली प्रेरणा ही एकमेकांच्या कशाचे समप्रमाणामध्ये असते. संवेग P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. आता इथं सूत्र काय आपल्याला माहीत आहे, मास इंटू वेलॉसिटी. आणि प्रेरणेचं सूत्र काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, नेक्स्ट आपण बघूया, समजते हा नियम काय आहे, संवेग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेरणा, फोर्स. ओके, तिसरा नियम बघा, तिसरा नियम
तर न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो, एव्हरी ॲक्शन देअर इज अ रिॲक्शन. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, एव्हरी ॲक्शन देअर इज अ रिॲक्शन. म्हणजेच काय, कोणत्याही क्रियेवर विरुद्ध बाजूने तेवढीच प्रतिक्रिया होते, तेवढीच प्रतिक्रिया होते. आता एक गाडी आहे, या ठिकाणी एक भिंत आहे, ही गाडी आहे आणि ही गाडी 20 न्यूटन इतक्या वेगाने काय होते, या ठिकाणाहून या ठिकाणी विस्थापित होते. म्हणजे ही गाडी 20 न्यूटन या फोर्सनं काय होते, या ठिकाणाहून ह्या भिंतीवर जाऊन काय होणार आहे, आदळणार आहे. जेव्हा ही वस्तू जाऊन या भिंतीवर आदळेल तेव्हा त्या ठिकाणी फोर्स किती असणार आहे, 20 न्यूटन. आणि त्याच वेळी या भिंतीकडनं लावलेला फोर्स किती असणार आहे, 20 न्यूटन. म्हणजेच काय, एव्हरी ॲक्शन देअर इज रिॲक्शन. म्हणजेच काय, प्रत्येक क्रियेवर विरुद्ध बाजूनं तेवढीच प्रतिक्रिया काय होत असते. त्यामुळे ही गाडी काय होणार आहे, स्थिर होणार आहे. जर समजा तेवढी प्रेरणा जर ही वॉल किंवा ही जर भिंत लावू शकली नाही तर भिंत काय होणार आहे, तुटणार आहे. बरोबर आहे. हा गतिविषयक कितवा नियम आहे, तिसरा नियम आहे. आणि हा निसर्गाचा एक असा नियम आहे की त्या ठिकाणी आपलं जे काही दैनंदिन जीवन आहे हे सुद्धा त्या ठिकाणी लागू पडत असतं. हे जे काही सायंटिफिकली जे काही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा घडत असतात. बघण्याचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे. ओके, एन्व्हायरमेंट आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असतं, आपण शिकत नाही हा भाग वेगळा. ओके, असू दे, त्याच्यावर आपण एक वेगळं लेक्चर बनवूया. ओके, पण सुरुवातीला आता हा बघा की पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम काय असणार आहे. ओके, जस्ट रिवाइज इट. जर समजला नसेल तर रिवाइज करा आणि याच्या नोट्स काय करा, बनवून घ्या. ओके, महत्त्वाचे नियम आहेत, स्टेटमेंट लावून त्याच्यावर तुम्हाला हा गतिविषयक कितवा नियम आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.